नमस्कार मंडळी, आज काही काम नाही आहे. एवढंच आहे की ही जी सागाची झाडं लावले साग त्यांना जरा साफ करायचं आहे. हा भोपळ्याचा वेळ आहे. एक भोपळा धरला नाही त्याला, पावसाळ्यातून लावलेला होता. गणपतीपासून फक्त फुलंच येतात त्याला, काय आलं तर नाही आहे. त्यामुळे त्याला आता काढायचं सगळं. याच्या आतमध्ये माझी सायाची झाडं आहेत. सागाला आमच्याकडे साया म्हणतात. त्याची झाडं आहेत. पावसाळ्यातून त्याची लहान लहान रोपं येतात, ती लावलेली आहेत काढून. ती आता झालेत मोठी, पण आता त्याच्यावर हा वेल चढला आहे. कामाचं तर काय नाही, वेल. आणि हे बघा, हेच माझं सगळ्यात पहिलं झाड. जेव्हा मी सगळ्यात पहिली जेव्हा चालू केलं ना झाडं कलेक्ट करायला, पावसाळ्यातून ही झाडं रुजतात सागाच्या झाडांच्या खाली, तेव्हा फर्स्ट झाड आणून लावलं होतं. मस्त मोठं झालं आहे बघा. कॅमेरामध्ये बसत पण नाही कॅमेरामध्ये. तर आज हेच करायचं आहे. आधी पहिले साफ करून माझी मिनी नर्सरी, चायचं पान फाटलं, मिनी नर्सरी पहिली मोकळी करायची. पिशव्या पडत आहेत. भोपळ्यानं वाट लावलं सगळ्याची. भोपळे तर खायला मिळाले नाही. माझ्या सागांची वाट लावतोय हा. आणि तिकडे जाऊन नारळ काढायचा आहे. तिकडे आपल्याला बघूया. आधी पहिले हे काम होऊन दे, मग पुढचं. परत साफ केलं आहे मी. ॲक्च्युली हे बैलांसाठी पाणी पिवायचं टाकं होतं, पण आता काय तिथे लीक असल्यामुळे ते कोण इकडे बैल वगैरे त्यासाठी पाणी वगैरे कोण ठेवत नाही. तर मग ह्याचा काहीतरी यूज करण्यासाठी त्यामध्ये मी सायबे लावतो दरवर्षी. हे गेल्या वर्षीचे आहेत, अर्धे त्याच्या आधीचे आहेत. जेव्हा गावी येतो तेव्हा साफ करतोय, पण ह्या टायमाला जरा प्रॉब्लेम झाला आहे. बघितलं, लक्ष काय माझं गेलं नाही तिकडे, त्यामुळे ही अवस्था झालेली आहे. कोणते सारे डॅमेज आहेत. हा एक आय थिंक पानं टाकलं नाहीत की जिवंत आहे. पानं टाकलं नाहीत, फक्त पाठ चळलं आहे. म्हणजे बघा आता किती मोकळं दिसतं एकदम. सायांच्या मध्ये एकच काजूचं झाड होतं, ते टिकलंय बाबा. काजू सहजासहजी टिकत नाही, आणि टिकलं यार. आता येईल वरती. हा एकदम मस्त उंच गेलाय. आता याच्या फांद्या जास्त लांब ठेवून उपयोग नाही. जेवढा वर जाईल तेवढा चांगला. थोड्या फांद्या कट करूया, जेवढा आपल्या हाताला येतील तेवढा कट करायचा. माझं तरी मत आहे, जेवढा उंच जाईल तेवढाच चांगला. थोड्या फांद्या मी पहिल्यापासून कट केल्यात, तर एवढा काही फरक नाही पडत त्यांना. साफ करून वगैरे होऊन जाईल हा मस्त. या साईडला सायांची थोडी हालत खराब आहे. त्यामध्ये खाल्लेले आहेत किडींनी, तरी मस्त आलेत साई. ह्या वर्षीचे आहेत त्यामुळे मस्त वाढ झाली त्यांची. तर इकडे हा नारळीवरून नारळ काढायचे. इथून हा कोंडा आणलाय, तेव्हा तिकडे शहाळाच आहे मस्त. कोंडा तर आणलाय, पण जमत नाही अजून काढायला. खूप मेहनत घ्यायला लागते. आणि या साईडला पण माझे साई आहेत. मला आय थिंक 1-2 वर्ष झाले असतील, 2-3 वर्ष झाले असतील. इथे 4-5 लावले होते, त्यातले 4 जगलेत. ह्यामधून इथून एक पाईपलाईन गेले खालून. तर मी चाय नवीन लावले होते ना, तेव्हा त्यावरून JCBच चालली होती डायरेक्ट. खोदकामच झालं होतं, त्याच्यामुळे हे वाटलं नव्हतं जगतील असे, पण जगले. वाटलं नव्हतं ते झालं. हे एवढे तर मोठे झालेत. अजून आपल्याला या साईडला पण लावला होता एक, इथे एक लावला आहे. आणखी
हा तर एक साग असं झाड आहे ज्याला किती काय झालं तर ते जगतंच. थोडं मोठं करून लावलं तर 1-2 वर्ष सांभाळायचं पिशवीमध्ये आणि नंतर लावायचं, काहीच प्रॉब्लेम होत नाही. तर इकडे आपले वाल केलेले आहेत, वालाची भाजी आहे. आता झालीत, शेती संपली, आता वालकडे कोण बघत पण नाही. हे बघा शेंग खराब होत आहे. दोन बांधावर होते त्या साईडला आपल्या सगळे उभे काटा दिसतात, सगळे भेंडे आहेत. सर्व बांधावरती भेंडे आहेत. ते पण आता शेती संपली त्यांची पण मरत आले, ते आता झाले त्यांचं काम. तर बघूया यांना पाडण्याचा प्रयत्न करूया. शूटिंग करायला कोण नाही आहे, स्ट्रगल माझं दाखवायला, त्यामुळे मला बंद करूनच करावे लागेल. पडला तर बघू, नाहीतर सोडा विषय. नंतर फायनली बघा 3 नारळ पडले. पाडायचा एकच होता पण 3 एकत्र होते. हा एक इथे, एक हा इथे. आता डायरेक्ट अंगावरच आला. इथेच उभा होतो मी, डायरेक्ट अंगावर आला. जरा चुकलो, नाहीतर आज रामनाम सत्य पक्का होता. हा इथे एक आहे, बस 3 मिळाले बाबा. हा बघूया आता घरी जाऊन फोडायचं. बघा त्यातलं एक नारळाचा सोलायला घेऊया. हा सोलायचा आहे. ही आमची नारळ सोलायची जागा आहे. बघा आजूबाजूला फक्त नारळाचे दिसतील सर्व पडलेले. आता सोलतो, नंतर व्हिडिओ स्टार्ट करेन. पुन्हा आता पॉजच करावा लागेल कारण सोबत कोण नाही करायला व्हिडिओ. हे बघा फायनली आपला झाला आहे नारळ फोडून. शाळासारखा तर आम्हाला फोडता नाही आलेला, जसा जमला तसा फोडला आहे. आणि त्यामध्ये नॅचरल स्ट्रॉ आहे. एक झाड येतं त्याचं खोड दाखवतो. झाड त्याची आतून पोकळच असतं, ते नॅचरल स्ट्रॉ बनते. हे आहे ते, ह्याचं एकदम पूर्ण वाढ झालेली असेल ना, तर एवढं असं वाढलेलं असेल ना तर त्याची पूर्ण स्ट्रॉ बनते. आतून पूर्ण पोकळ आहे, दिसेल तुम्हाला. नॅचरल ड्रिंक विथ नॅचरल स्ट्रॉ. हे बघा टेस्टमध्ये पण काय फरक पडत नाही त्याच्यामुळे, म्हणजे त्या झाडाचा फ्लेवर वगैरे तर असं काही ॲड नाही झालेला. मस्त. हे नारळ आहे ना तयार झाला होता, त्याच्यामुळे खूप हार्ड आहे, थोडा पाणी कमी होतं त्याच्यात. हे बघा आता ह्याला खायचा. खात तुम्हाला त्या साईडचे लागलेले साय दाखवतो. इकडे पण लावलेत झाड आहे खूप वेगळे, काहीतरी 20-22 आहेत. आमच्या साईडला थोडं परत मी मुंबईला असताना बाबाने लावलं नाही, त्या टाकेले काढून गुरांच्या. परत आज गेल्या टायमाला नवीन लावलेत, ते आता एवढे ग्रो झालेत, ते पुढच्या पावसाळ्यात लावून टाकायचे. हे बघा एक घराच्या बाजूला लावलेले आहेत. मग 21 काहीतरी लावले होते गेल्या वर्षी. यांना गेल्या वर्षी लावले होते, 2 वर्ष पिशवीत ठेवले होते. हे आमचं घर ह्याच्या जस्ट बाजूला आहे. हे हां गेल्या वर्षी, त्याच्या आदल्या वर्षी लावले होते. हे जेवढे मोठे आहेत तेवढे, आणि हे छोटे आहेत ते सर्व गेल्या वर्षीचे. टोटल 21 लावले होते, त्यातले जगलेत, सगळेच जगलेत, मेलेला एक पण नाही. फक्त जाळीबिळीमध्ये असल्यामुळे वाढ नाही झाली बरोबर त्यांची. हा एक आहे, इथे एक मध्ये होता, तो तिकडे आत एक गेला. हा एक आतमध्ये आहे जाळीमुळे, हा जाळीमध्ये गेला तो. हा मध्ये एक आहे, आणि गवत एवढं वाढलं आहे ना समजत नाही त्याच्यामुळे. मधला एक साय गायब झाला. मध्ये एक होता, तो दिसत नाही सध्या तरी.
तिकडे आतमध्ये 2 आहेत. परत हे साय वाढत नाहीत, काय समजत नाही ह्यांचा काय प्रॉब्लेम. हा एक आहे, हा एक आहे, हे 2 साय वाढत नाहीत. जेवढं लावलं होतं त्याचं थोडेच मोठे वाढले, मेले नाही पण वाढत पण नाही. आणि हा एक तसा आहे त्यांच्यामधलं. इकडे काय मिळत नाही की काय माहिती नाही. कोंड्याचं बेट पण पडलं आहे, आय थिंक उन्हात मिळत नसेल. पावसाच्या टायमाला पण सगळ्या थेंब त्यांच्यावर गळत असणार, तर तो प्रॉब्लेम असणार. त्यामुळे चला आजच्या व्हिडिओ तेवढंच, भेटू पुन्हा.